ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी मंत्री संभाजीनगरमध्ये दाखल झाले। दरम्यान एअरपोर्टवर काही वेळापूर्वी या सगळ्या मंत्र्यांची बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये हाके यांना ओबीसीला धक्का लागणार नाही हे लेखी द्यायचं का यावर चर्चा झाल्याची आता अपडेट हाती येते। तेव्हा ही एक एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती आलेली आहे। काही वेळापूर्वी ज्या वेळेला बैठक झालेली होती विमानतळावर या सगळ्या मंत्र्यांची, या बैठकीमध्ये काय नेमकं घडलं आपण जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, एक्सक्लुझिव्ह माहिती आपल्या हाती आलेली आहे, या चर्चेचा तपशील सांगशील? निश्चित दीपक, छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर हे सगळे जे मंत्री आहेत, ज्यामध्ये गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील, छगन भुजबळ आहेत, त्याचबरोबर धनंजय मुंडे आणि इतर मंत्रिमंडळ यांनी एक मीटिंग छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टवरती घेतली आणि त्यामध्ये जी चर्चा झाली, जी एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे, त्यांच्या चर्चेतला सूर हाच होता की हाके यांनी जी मागणी केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला या ठिकाणी धक्का लागणार नाही, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी ही मागणी आहे ती आम्हाला याचं लेखी उत्तर सरकारकडून हवंय। मग आता तिथे गेल्यानंतर त्यांना या सगळा प्रश्न समोर येईलच आणि त्यात लेखी द्यायचं का किंवा नाही द्यायचं या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। आता यानंतर नेमकं तिथे लेखी दिलं जातं की नाही दिलं जातं ह्याचं पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।